भारतातील पहिलं माहेरघर. माहेरी जाऊन राहावंसं वाटतंय, तिथे आपले लाड व्हावेत असंही वाटतंय आणि सोबत मैत्रिणींना नेता आलं तर. स्वतःच्या माहेरी हे सगळं कदाचित होणार नाही, पण असं एक माहेरघर आहे जिथे सगळं होईल. असं माहेरघर उभं केलं आहे प्रभाताई शिर्के यांनी बदलापूरमध्ये. या घराबद्दल आणि प्रभाताईंच्या प्रेरक प्रवासाबद्दल लिहिलं आहे नीरेन आपटी यांनी. बदलापूरमध्ये प्रभाताईंनी बंगला घेतला आहे. तो महिलांना आणि पुरुषांनाही माहेरचा आनंद घेता यावा यासाठी. बंगल्याच्या दारात महिला आले की त्यांना ओवाळलं जातं. भाकर तुकड्याने नजर काढली जाते. गरम पाण्याने पाय धुतले जातात आणि प्रभाताई हसतमुखाने ह्या महिलांना माहेरवाशीण असल्याचा आनंद देतात. जेवायला पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी, पुरी भाजी असं जे मागाल ते मिळतं. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकार आहेत. शिवाय इथे राहायची, भरपूर गप्पा मारायची, गाणी गायची आणि नाचायची सोय आहे. हे सगळं करताना प्रभाताईंचा सहभाग असतो. प्रत्येक महिला काय हवं ते त्या स्वतः पाहतात. चहा, नाश्ता असे सगळे लाड पुरवले जातात. डोहाळ जेवण, व्याही जेवण, केळवण, वाढदिवस असे कार्यक्रम करतात. पुरुषांचं माहेर नसतं, पण प्रभाताईंनी तीही सोय केली आहे. माहेरवाशिणींचे लाड करणं हा प्रभाताईंचा व्यवसाय आहे आणि नव्या जीवनशैलीमुळे अनेक ग्रुप त्यांच्याकडे येत आहेत. त्यासाठी त्या अत्यंत माफक दर आकारतात. माहेरवाशिणींचे लाड करण्याचा हा व्यवसाय भारतातला बहुधा पहिला व्यवसाय असावा. ह्या अनोख्या संकल्पनेमुळे अनेक महिलांना आनंद मिळत आहे. हा आनंद देणाऱ्या प्रभाताईंचा प्रवासही खूप काही शिकवणारा, प्रेरणा देणारा आहे. विशेषतः ज्या महिलांसमोर संकट उभं राहतं, ऐन उमेदीत दुःखाचं आव्हाळ कोसळतं, त्यांना त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रभाताईंचा जीवनप्रवास नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतो. प्रभाताईंचे यजमान आकाशवाणीवर बासरी वाजवण्याचं, संगीत देण्याचं काम करत असत. दोघांचा प्रेमविवाह झाला होता. संसार चांगला सुरू होता, पण दैवाने उलटे फासे टाकले. यजमान रियाज करत असताना त्यांना हार्ट अटॅकचा झटका आला. त्यांची तडफड पाहून प्रभाताई क्षणभर हवालदिल झाल्या, पण लगेच खंबीर होऊन हालचाल केली आणि यजमानांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचा कसाबसा जीव वाचवला. त्यांचा जीव वाचला खरा, पण अपंगत्व आलं. ते अंथरुणाला खिळून राहिले. त्यांची सेवा करण्यातच प्रभाताईंचा दिवस जाऊ लागला. आर्थिक परिस्थिती खराब होत गेली. 4 पैसे मिळावेत म्हणून त्या काही घरांमधून पोळी भाजी बनवण्याचं काम करू लागल्या. एकीकडे डॉक्टरांकडे चक्रा चालू होत्या, यजमानांवर उपचार चालू होते. तो खर्च वाढत होता. त्यातच डॉक्टरांनी सल्ला दिला की मूलबाळ होऊ देऊ नका, कारण पित्याच्या अशा स्थितीमुळे मुलामध्ये व्यंग येण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रभाताईंसमोर काहीही भविष्य उरलं नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही. यजमानांना जगवण्यासाठी धावपळ सुरू केली. आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी जिममध्ये इन्स्ट्रक्टर होण्यासाठी तळवळकर जिममध्ये प्रशिक्षण घेतलं आणि त्या इन्स्ट्रक्टर झाल्या. एकीकडे पोळी भाजीचे डबे पोहोचवत होत्या, यजमानांकडे पाहत होत्या आणि आता स्वतःचं जिम सुरू केलं. वॉकर आणि सायकल घेऊन महिलांसाठी जिम सुरू केलं. सगळ्यांशी त्या प्रेमाने वागत होत्या. त्यामुळे 6 महिन्यात गर्दी वाढली आणि आणखी मोठी जागा घ्यावी लागली. पहाटे लवकर उठून रात्री उशिरापर्यंत राबायला सुरुवात झाली. प्रभाताईंच्या हाताला अनोखी चव होती. त्यांचे डबे सगळ्यांना आवडू लागले. एकदा एका वेळी 500 पुरणपोळ्यांची ऑर्डर आली. प्रभाताईंनी ठरवलं होतं की कोणत्याही कामाला नाही म्हणायचं नाही. इतक्या वेळात इतक्या पुरणपोळ्या बनवण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं. त्या पुरणपोळ्या इतक्या रुचकर बनल्या की प्रभाताईंना सगळे सुगरण मानू लागले. त्या कामात बुडून गेल्या. सकाळी घरातून निघताना यजमान म्हणायचे की लवकर ये. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून प्रभाताईंना वाईट वाटायचं. ते सर्वस्व आपल्यावर अवलंबून आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी त्या मुलुंडला राहत होत्या. घर छोटं होतं. आपला एक बंगला असावा असं त्यांचं स्वप्न होतं आणि स्वप्न साकार करण्यासाठी वाटेल ते कष्ट करायची त्यांची तयारी देखील होती. अशात बदलापूरला जागा मिळत होती, पण ती विकत घेता येईल इतके पैसे नव्हते. तेव्हा प्रभाताईंना पिळगावकर यांनी मोठी रक्कम देऊ केली. शिवाय बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता. बँकेच्या मॅनेजरने त्यांचा जिम आणि खानावळीचा व्यवसाय पाहिला. आपल्यासमोर आईला ग्राहक शून्यातून सगळं निर्माण करत आहे हे पाहून मॅनेजर भारावला आणि त्यांनी कर्ज मंजूर केलं. यजमानांची सेवा केल्यामुळे बदलापूरच्या जागेत आपण वृद्धाश्रम सुरू करावा आणि वृद्धांची सेवा करावी असा विचार त्यांच्या मनात आला. पण तोवर स्वतःचं वय वाढलं होतं. शिवाय यजमानांकडे पाहायची जबाबदारी होतीच. त्या जागेत जिम चांगलं चालू लागलं. तिथे डायटेशियन आणि डॉक्टर नेमला. पण जितक्या प्रभाताई खणकर तितकीच नियती कठोर होती. 2005 साली पूर आला आणि पुराचं पाणी घरात शिरलं. सगळे कष्ट पाण्यात बुडाले. त्यावेळी विजुताईंनी खूप मदत केली. दरवेळी कोणी ना कोणी महिला मदतीसाठी उभी राहायची. पण संकट इथे थांबलं नाही.
यजमानांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. डॉक्टरांनी सल्ला दिला की ते वाचणार नाहीत. त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवून आणखी खर्च करू नका. अखेरीस जे विधिलिखित होतं तेच घडलं. यजमानांनी प्रभाताईंसमोर प्राण सोडला. हा घात इतका मोठा होता की आत्महत्येचे विचार त्यांच्या मनात यायला लागले. आसपासचे लोक धीर द्यायला येत होते. शेवटी जे घडेल ते स्वीकारायचं हे मनाशी ठरवून पुन्हा त्या उभ्या राहिल्या. जिवलग मैत्रीण सुवर्णा जोशी हिने सल्ला दिला की तू तुझ्या जागेत महिलांसाठी माहेर सुरू कर. ही अभिनव संकल्पना होती. प्रभाताईंनी सुरुवात केली. पहिल्यांदा 15 महिलांचा ग्रुप आला. त्यांना दारात ओवाळून आत घेतलं, गरम पाण्याने पाय धुतले, सायंकाळी शुभंकरोती म्हणून घेतलं आणि त्यांना पुलाव कढी बनवून खायला घातली. त्या महिलांना स्वतःच्या आईकडे आल्यासारखं वाटलं. त्यांना इतकं प्रेम मिळालं की त्यांनी आणखी काही जणांना सांगितलं. अशा प्रकारे ह्या माहेरचा प्रचार होत गेला आणि एकामागून एक ग्रुप येऊ लागले. प्रभाताईंना एक नवीन काम मिळालं. हे काम करताना मनाशी एक निर्णय घेतला होता की ज्या महिला परिस्थितीतून पिचून गेल्या आहेत त्यांना मदत करायची. म्हणून त्यांनी स्वतःच्या माहेरघरात अनेक गरजू महिलांना स्वयंपाक, साफसफाई अशी कामं दिली. रोजगार मिळवून दिला. यापुढे आणखी गरजू महिलांना काम द्यायचं त्यांचं ध्येय आहे. अनेक पीडित महिलांचे संसार उभे करावे असं स्वप्न आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकी इतकी जपली की 2019 साली आलेल्या पुरात 50 लोकांना स्वतःच्या घरात आश्रय दिला. त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची व्यवस्था केली. बदलापूर शहर अध्यक्ष वामनदादा म्हात्रे यांना ही गोष्ट कळली. त्यांनी येणारी मदत प्रभाताईंकडे फिरवली आणि तिथून ती अनेक बदलापूरकरांना मिळत गेली. म्हणजे स्वतः संकटे झेलूनही प्रभाताई इतरांना संकटात मदत करू लागल्या. कष्ट, जिद्द, चिकाटीने फक्त त्यांचं नाही तर अनेकांचं भलं केलं. दरम्यान माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या महिलांची संख्या पुन्हा वाढू लागली. आनंदी झालेल्या महिलांनी ह्या माहेरघराचे व्हिडिओ बनवून समाज माध्यमांवर टाकले. ते व्हिडिओ अमेरिकेत गेले. आपोआप या माहेरघरात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्यांचे लाड पुरवत असताना चकल्या, पुरणपोळ्या, मोदक, आम्रखंड अशा पदार्थांची ऑर्डर घेणं चालू होतं. एकदा एकावेळी 700 पुरणपोळ्यांची ऑर्डर आली. कोणतीही ऑर्डर आली तर नाकारायची नाही हे त्यांनी ठरवलेलं होतंच. त्यामुळे आसपासच्या महिलांना घेऊन ऑर्डर पूर्ण केली. ग्राहक समाधानी होत गेले आणि त्यांची मागणीही वाढत गेली. नियती जणू प्रभाताईंची परीक्षा घेत होती. लॉकडाऊनचंही संकट येऊन गेलं. दोन्ही लॉकडाऊननंतर पुन्हा अनेक महिला माहेरवाशिनीचं सुख घ्यायला येत आहेत. एका 70 वर्षाच्या आजोबांनी फोन करून कळवलं की फक्त महिलांचे लाड करू नका, पुरुषांनाही माहेरपणाचं सुख द्या. तिथून पुरुषांचंही स्वागत सुरू झालं. सगळं कसं अनोखं आहे. संकटे येतात, अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त करून जातात. जिवलगांचा मृत्यू, पूर, दुष्काळ, आर्थिक अडचणी, बेरोजगारी 5वीला पुजलेली असते, पण त्यातून यशाचा मार्ग काढता येतो. प्रभाताई शिर्के यांचा जीवनप्रवास हा संदेश देत आहे. कष्ट, जिद्द, चिकाटी ह्या बळावर मोठी संकटही दूर करता येतात. प्रभा शिर्के यांचा संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. हे अनोखं माहेरघर तुमच्या मित्रमैत्रिणींना कळवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.